आई असते आणि तिचं लग्न झालं, 2 वर्षाला एक लेकरू झालं आणि लेकरू झाल्यानंतर त्याचा बाप वारला. बाप वारल्याने 1-2 वर्ष गेले. बाई जेव्हा पहिलं लेकरू म्हटलं की आजूबाजूचे सर्व नाती गोती आले, म्हणे माऊली काळ आताचा बरा नाही, तू जवान आहेस, दिसायला सुंदर आहेस, दुसरं लग्न कर. सगळे तिला सल्ला देत होते. जेव्हा जेव्हा लोक तिला सल्ला द्यायचे तेव्हा तिचं लक्ष त्या लेकराकडे जायचं. तिला वाटायचं खरंच मी जर माझं सुख बघितलं या लेकराचं कसं होईल, अशी ती मनाची विचार करायची आणि सगळ्याला नकार द्यायचे. नाही, मी लेकराबाई दुसरं लग्न करणार नाही. ठाम तिने निश्चय धरला आणि एके दिवशी 2-4 वर्षांनी त्याच लेकराचा अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याचा डोळा गेला, पूर्ण निकामी झाला डोळा. माऊलीने दुःख सहन केलं. तसंच त्याला हृदयावर दगड ठेवून त्याच्याकडे बघून सगळं आपलं सुखाची माती केली, फक्त त्याच्या सुखासाठी. त्याला शिकवलं, रक्ताचं पाणी करून लेकरू मोठं झालं, नोकरीला लागलं, मोठ्या पदावर गेलं. मोठ्या पदावर गेल्यानं मोठ्या शहरात गेलं. मोठ्या पदावर गेल्यामुळे चांगल्या मोठ्या घरची बायको भेटली, हायपाय एकदम क्लास 1 अधिकारी. चित्र बदललं थोडं. पोराकडे गाडी आली, घोडी आली, येणारे सोयरेधारी आता धोतरवाले नव्हते, गाड्यावाले नव्हते, पैदल कोण नव्हतं, सगळं 4 व्हीलर नाही यायचे. माईक खेड्यामध्ये केव्हा तरी लेकरू यायचं, लग्नाच्या निमित्ताने बायको यायची, एकांत राहायची, निघून जायचे. काही दिवसांनी त्याच्या पोराला लेकरू झालं. यानं माईला नाही सांगितलंय. हिला कळलं मला नातू झाला. हिला वाटलं लेकराचं काय करायचं, निमंत्रण घरचा विषय आहे, मला निमंत्रण कशाला पाहिजे. एके दिवशी त्या शहरात गेली, बेल वाजवली. बेल वाजवल्यानं सुनेनं बघितलं, धक्का बसला. कारण त्याच्या मायला एक डोळा नव्हता आणि तो डोळा कायची शेळीचा बसला होता. त्यामुळे ती माऊली विचित्र दिसायची. तिला लाज वाटली. ही हायपाय घरची बायको, नवरा हायपायचा. हिला सासूबाई तुम्ही कशाला आला, कोणी सांगितलं तुम्हाला, काय अडचण आहे आम्हाला सांगायचं ना, कोण म्हणलं घरी या म्हणून. ती म्हणली अगं असं कसं बोलते, माझा नातू मला इच्छा झाली बघायची, ते काही सांगू नका, ही हाय सोसायटी आहे, सगळे मोठे मोठे लोक इथं राहतात, तुम्हाला बघितलं तर काय म्हणतील आम्हाला. कारण ती दिसायला विद्रूप होती. तिचा एक डोळा शेळीचा बसल्यामुळे एक डोळा लहान आणि एक डोळा मोठा दिसायचा. तितक्यात मुलगा आला. मुलांनी शिवा दिला, तुला अक्कल नाही, कशाला याची काय अडचण आम्हाला सांगायचं ना, तुला काही लागलं असतं घरी कशाला आली, काय म्हणतील सगळे हे तुला बघून असं तुझा चेहरा. मायचे डोळे भरलेत, पट पट थेंब गळायला लागली. 5 मिनिटं थांबली आणि घराकडे परत आली. परत आल्यानंतर घरी आली, ठरविलं आयुष्यभर लेकराचं तोड बघायचं नाही. योगायोगानं त्या शाळेतल्या मास्तरांनी ठरविलं, आपल्या शाळेतले जे जे लेकर मोठे झाले, या शाळेत शिकून जे जे मोठे झाले, क्लास 1 अधिकारी झाले, त्याचा मेळावा घ्यायचा. त्यापैकी याला निमंत्रण केलं. हाही क्लास 1 अधिकारी होता, की विद्यार्थ्याचा मेळावा. आणि मग मेळावा भरला. हाही त्या शाळेत आला, मोठमोठी भाषणं झाली. याला वाटलं गावात आलो, मायची भेट नाही घेतली, लोक थुकतील म्हणून भेट घ्यायची, मायच्या प्रेमापोटी नाही. म्हणून हा घरी गेला. लोकांनी काय म्हणून घर घेतं, घराला ताटी कुडाचं घर, कुलूप लावून. त्यानं आजूबाजूला विचारलं माझी माय कुठं आहे, माय कुठं आहे. कोणीच काही सांगितलं आम्हाला माहित नाही, आम्हाला माहित नाही. एक शेजारच्या बाईकडे गेला, म्हणे मावशी माझी माय दिसली का, कुठे गेली. ते म्हणे बाळा तुझी माय तर माहित नाही, पण जातानी चिठ्ठी देऊन गेली की माझं जर लेकरू आलं तर त्याला चिठ्ठी द्या. चिठ्ठी दिली. हो म्हणे. त्या माऊलीने ती चिठ्ठी हातात ठेवली आणि काली वाचायला लागला. त्या चिठ्ठीत दिलं, बाळ अरे काय सांगू तुला बाळ, अरे तुझ्यासाठी मी सगळं आयुष्य घातलं, मी रक्ताचं पाणी केलं बाळ, आणि तू आणि माझ्या सुनेनं घरातून मला हाकलून दिलं. तुला लाज वाटायची ना, तुझी माय विद्रूप दिसते, तिचा डोळा मोठा आहे, तिचा डोळा शेळीचा बसलाय बाळ, त्याचा उलगडा करायसाठी मी चिठ्ठी लिहिली बाळ, तुला माहित नाही 5 वर्षाचा असताना तुझा अपघात झाला, तुझा डोळा गेला माझा नाही. त्या अपघातात तुझा डोळा गेला. डॉक्टरने सांगितलं याला डोळा आता परत येणार नाही, आता माझा मुलगा आंधळा दिसल. मी डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब यावर काय पर्याय आहे का. डॉक्टर म्हणले माय तुझा डोळा लेकाला देशील तर त्याचा डोळा येऊ शकते. बाळ मी विद्रूप नाही रे, माझा डोळा माझा गेला नाही, तुझा डोळा होता. माझ्या लेकरांनी जग बघावं, माझ्या लेकरांनी आंधळ म्हणून चिडू नये, माझ्या लेकराला कोणी पोरगी देणार नाही म्हणून बाळ तुझा गेलेला डोळा माझा स्वतःचा डोळा देऊन तुला बसला बाळ, आणि तू मला आंधळी आहेस विद्रूप आहेस म्हणून घराच्या बाहेर राखून दिलं बाळ. बाळ मला माहित आहे तू चिठ्ठी वाचल्या तर मी या जीवनात नसेल. लेकरू धडधड रडायला लागलं, आरडाओरड करायला लागलं. त्या माऊलीला विचारलं माझी आई मला भेटेल की नाही, सांग ना काही माहित आहे का. तिने सांगितलं बाळ
जाता जाता माझ्याकडून शपथ घेतली, त्यांनी काही केलं तरी मी कुठे आहे त्याला सांगायचं नाही, तोपर्यंत मी जिवंत राहणार नाही. विचार करा मायानो आणि बहिणीनो, ज्या माऊलीने स्वतःचा डोळा लेकराचा डोळा अपघातात गेल्यामुळे दिला, ही अशी माया असते. आणि दुर्दैवाने 90% लेकराचे बैमान असतात. मला सांगा लेकरू तेच खरं जे स्वतःच्या लेकरावर जेवढं प्रेम करते, बाळ तुला काय लागते का, तेवढं जर मायबापावर प्रेम करणारा लेकरू झालं तर खऱ्या अर्थाने त्या मायबापाचं सोनं. तसं आताच्या हल्ली सांगायची गरज नाही. आपल्याच माती आपल्याच चूल. दुर्दैवाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मरण अटळ सगळ्याची राख होणार आहे. आणि म्हणून जसं आपल्या ऐपतीप्रमाणे आपले मायबाप असेपर्यंत उद्याचा विचार करू नका, काय बुंदी करायची का लाडू करायची. जिवंत असेपर्यंत आपल्या ऐपतीप्रमाणे मायला चटणी भाकर दिला, माय बुंदी लाडूची भुकली नाही, फक्त तुमच्या प्रेमाची भुकली आहे. तिला आदरानं बोला, माय जेवलीस का, बस 1 वर्ष तिचं आयुष्य वाचलं, एवढंच विचारा फक्त. त्या एवढ्या शब्दामध्ये एवढी मोठी टॉनिक आहे की सुनानं विचारलं आजच्या बाई जेवल्या का. फार बऱ्याच जर खाली पोस्ट आली बघा, फार प्रेरणा देणारी पोस्ट अशी होती की माझी जे पोरगी दिली म्हणजे माझी जे सून आहे बरोबर नाही, घरी जेवत नाही, मला विचारत नाही, बाहेर जेवायला जाते, फिरायला जाते, एवढी मूर्ख माझी सून आहे. पुन्हा ती सून जावयाच्या बाबतीत काय बोलते बघा, माझा जावई चांगला आहे, बाहेर पोरीला जेवायला नेते, बाहेर फिरायला नेते. म्हणजे पोरीचं म्हटलं की चांगला जावई, म्हणजे पोराने सुनेला फिरायला नेले की वाईट, आणि जावयानं फिरायला नेले की म्हणजे जावई चांगला. म्हणजे ही सुद्धा आपल्याला मानसिकता बदलावं लागेल. असंच उदाहरण एक बापाचं फार सुंदर सत्य घडलेलं, हे सुद्धा तुम्ही कुठं ऐकलं असेल. मी नेहमी भाषणात सांगतो, जिथं बाप विषय येत असेल, एका पोराने बापाला वृद्धाश्रम मध्ये टाकून दिलं. मोठा चांगला झाला मुलगा, बापाला टाकून दिलं. त्याचं नोंदणी करायची होती, नोंदणी केली, पूर्ण वृद्धाश्रम बघून आला. बापाचं बाड बिस्तर धोतर गोदडं फिदडं तिथं टाकून दिल्यानंतर जसं नोंदणी केल्यानंतर जसं वृद्धाश्रम कसं आहे म्हणून फिरायला गेला, तोपर्यंत त्या वृद्धाश्रमचा मालक आणि याचा बाप चर्चा करत होते. चर्चा करत असताना तो परत आला. बाबा जाना म्हणे कशाला, त्याची काहीतरी फीस होते, 200-400 रुपये भरली, हा निघून गेला. बाप रोज बघायचा, बापाकडे 500 रुपयाचा मोबाईल होता. वर्षभर झालं लेकराचा फोन नाही. एके दिवशी तो मेकॅनिकल कडे गेला, म्हणे भाऊ माझा मोबाईल खराब झालाय काय. त्याने बघितलं नाही, म्हणे मोबाईल चालू आहे. मग मोबाईल चालू आहे तर माझा लेकराचा फोन का आला नाही. बघ एकदा परत बघ, मोबाईल खराब झाला असेल, असं होऊ शकत नाही. कालांतराने तो बाप मेला. एक फॉर्मॅलिटी म्हणून पोरग तिथं आलं आणि तो पण त्याचा अंत्यविधी जाळला होता. जाळल्यानंतर मग तो भेटला त्या वृद्धाश्रमच्या मालकाला आणि जाता जाता जेव्हा निघाला तेव्हा वृद्धाश्रमच्या माणसाने त्याला बोलून घेतलं. ये म्हणे जवळ असं थोडं. ते बोला ना काय म्हणे, वेड्या म्हणे तू तुझ्या बापाला या अनाथ आश्रम ज्याला म्हणतात वृद्धाश्रम म्हणजे अनाथ आश्रम मध्ये आणले की नाही, तुला ही गोष्ट माहित नाही. तुझ्या बापाने शपथ दिली म्हणे सांगू नको, माझ्या पोराला ती गोष्ट कधीच सांगायची नाही, मी मेले तरी आज मला माफ कर म्हणे, मी ती शपथ मोडतो म्हणे. त्याला आश्चर्य वाटलं कोणती शपथ. तर तेव्हा तो त्या अनाथ आश्रमचा मालक सांगत होता, येड्या ज्या बापाला तू वृद्धाश्रम दाखवलं त्याच बापाने तुला या अनाथ आश्रम मध्ये घेऊन गेलं. तुझ्या मायबापाचा पत्ता नव्हता, तो बाप होता तुला जन्म देणारा बाप नव्हता. तू कोणाचा होता माहित नव्हता. येथूनच तुला त्यांनी उचललं, दुर्दैवाने तू त्याला ती जागा दाखवली. ही सध्याची परिस्थिती आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो, मायबापूला आदरांजली वाहताना एवढंच करा, दुसऱ्याच्या मायबापची काही गरज नाही. स्वतःच्याच मायबापाची जर प्रत्येकाने जशी घडली तशी सेवा केली तर खऱ्या अर्थाने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला असं जाहीर करतो. आणि या ठिकाणी सामूहिक त्रिसरम पंचशील आमच्या